नमस्कार दोस्तों, दिल की बात ईश्वर के साथ में आज आपल्या सोबत आहे उत्तम भाऊ घोपे, सामाजिक कार्यकर्ता तथा जलम येथील बुलंद आवाज आज आपल्यासोबत आहे. आज आपल्याला आपण त्यांचा परिचय करून घेऊया त्यांच्याचकडनं. उत्तम दादा, सर्वात पहिले आपलं खूप खूप स्वागत. आपलं परिचय आम्हाला आमच्या दर्शकांना आपण द्यावे. मी जलमगाव इथं राहत आहो आणि माझा जन्म एक साधारण कुटुंबात झालेला आहे. मी एक चर्मकार समाजाचा बांधव आहे आणि खरं तर माझी परिस्थिती गरीबमधून मी वर आलेलो आहे. त्याच्यानंतर मी जेव्हा मला समजलं 25 वर्षाचा असताना मला सत्संगाची आवड लागली. त्यानंतर मी माझ्या जलमलास राधास्वामी सत्संगमध्ये 13 ते 14 वर्षे मी इंचार्ज राहिलो आणि हे करत असताना सामाजिक कार्य केले. लोकांच्या सोबत मी चांगल्या पद्धतीनं वागण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मला असं कळलं की या जलम गावामध्ये ग्रामपंचायत आणि राजकारण जे आहे त्याच्यामध्ये कुठेतरी गढूळपणा आलेला आहे. जे साधारण लोक असतात त्यांचे ज्या समस्या असतात त्या ज्या पद्धतीनं पाहिजे त्या पद्धतीनं हँडल करता येत नव्हत्या. त्या कारणानं मग मला असं वाटलं की येणारी जे निवडणूक आहे त्याच्यामध्ये SC एक राखीव सीट निघालं आणि गावाची इच्छा झाली की तुम्ही सरपंच झाले तर या गावाचं काहीतरी तुम्ही काही ना काही करून दाखवसाल, या उद्देशानं मी त्याच्यामध्ये पाऊल टाकण्याचा प्रयत्न केला. आणि माझी इच्छा नसताना मी सरपंच पदासाठी माझी पत्नी त्याच्यामध्ये मी उभी केली. आणि खरंच सांगायचं तात्पर्य असं म्हटलं तर चालेल की अगोदर आपण जे म्हणतो स्वतःचं घर, त्याच्यानंतर समाज आणि मग गाव. बरोबर. घरून मला सपोर्ट मिळाला. त्याच्यानंतर खरं तर मी माझ्या समाजाचं शब्दात मी त्यांचे आभार मानू शकत नाही की त्यांनी मला खूप मोठी साथ दिली, आतापर्यंत दिली, याच्यानंतरही देतील. आणि मगच मी या पदावर विराजमान झालो. ज्या वार्डात मी उभा राहिलो त्या वार्डात मला भरघोस मतांनी लोकांनी निवडून दिलं. आणि ज्या पॅनलला मी होतो त्या पॅनलला त्यांनी मला म्हणजे जे ठरलेलं होतं आमचं 2.5 वर्षाचं कालावधी, त्या कालावधी मला त्यांनी ज्या पद्धतीनं आम्ही ठरलेल्यानुसारच त्या पद्धतीनं ते वागले आणि त्याच्यामध्ये कोणाच प्रकारचा हस्तक्षेप त्यांनी केला नाही. कसं आणि राहिलं तुमचं 2.5 वर्षाचं कार्य? 2.5 वर्षाचा कालावधी माझा सांगितलं तर मी जेव्हा माझी पत्नी झाली, कारण कसं कोणचं बी जसं आपण म्हणतो ना की एखादा जेव्हा गाडं चालते ते 2 चाकं असतात, त्याप्रमाणे जसं माझी पत्नी सरपंच झाली तर मला त्याच्यावर थोडंसं वास ठेवून आम्ही दोघे मिळून ते कारभार चालवला. सगळ्यांना या गावातल्या पूर्ण जे बी काय नागरिक असतील, पुढारी असतील, समाजसेवक असतील, त्यांना मी सगळ्यांना सोबत घेतलं आणि मी पहिले अभ्यास केला की ग्रामपंचायतमध्ये खरं तर ग्रामपंचायत काय आहे, याच्यामध्ये आपण काय करू शकतो, ग्रामपंचायतचं मध्ये कोणची निधी येते, कशा पद्धतीनं विभाजन करत आणि त्याचं कसं नियोजन केलं जाईल. मग मी सर्वप्रथम काय केलं साहेब की प्रश्न असते साधारण लोकांचा लाईट, पाणी, एखादी सोयी, जास्त झाला तर नाल्या, याच्यापेक्षा काही नाही आहे. त्यांना काही पाहिजेत नाही, बाकीचं काही त्याला तर काय करता हे त्याची आवश्यकता नाही आहे. मग त्याबद्दल मी सर्वप्रथम गावाचे जेवढे जे लाईटिंगचे जे खांबे आहेत, स्ट्रीट लाईट, त्याच्यावर मी नंबर टाकले. लोकांनी मला म्हटलं की काय करू राहिले तुम्ही. मी त्यांना सांगितलं की तुम्हाला थोड्या दिवसानं कळेल मी काय करू राहिलो होतो. मग जेव्हा मी नंबर टाकले, त्याच्यावर सगळ्या गोष्टी केल्या, तर त्याच्यात माझ्या जलम गावामध्ये 244 खांबे निघाले लाईटचे. मग हे ठरलं मला की 244 आपल्याला लाईट लावा लागतात. मग मी गावामध्ये प्रत्येकापर्यंत घरातल्या एका मेंबरपर्यंत आपण पोचलो पाहिजेत आणि त्याची समस्या आपण जाणली पाहिजेत, आपल्यापर्यंत आली पाहिजेत, याच्यासाठी मी व्हॉट्सअपवर ग्रुप तयार केले, आपले गाव आपली ग्रामपंचायत. आणि त्या माध्यमातून त्यांच्या ज्या समस्या आहेत, मग समजा अगर लाईट गेला असेल कुठं तर त्यांनी एक फोटो काढायचा त्या नंबरचा, म्हणजे विचारायचं काम नाही, तो आला आपल्या याच्यामध्ये. त्याच्यासाठी मी त्याचंही असं नियोजन केलं की बाबा गावामध्ये
मी एक स्पेशल मोबाईल घेतला ग्रामपंचायतचा, लॅपटॉप घेतला. म्हणजे पहिले नियोजन केल्यानंतरच ह्या गोष्टी घडवल्या मी. हे कसं आलं, ही कल्पना कशी सुचली तुम्हाला? नाही, मी खरं तर सांगू का तुम्हाला की माझं जे जीवन आहे ते एक तर मी सालामध्ये गमावलेलं आहे. 5 ते 6 वर्ष मी लोकांचे ते कामं केली. माझ्याजवळ काही नसताना, आईबाबाचं माझ्याजवळ काही नसताना मी उभारलं. आणि हे सगळं जे काही पुण्य आहे हे सगळं गावाची, समाजाची आणि इतर लोकांची आहे. आणि मला असं वाटते की बा माझा उद्देश एकच आहे की सेवेचा. मी ज्या सत्संगामध्ये आहो त्याच्यात एक प्रकारची एक सेवा जी आहे, त्या सेवेच्या माध्यमातून मला काहीतरी गावाचं करणं आहे, ऋण आहे माझ्या इकडे, ते मला एक कुठेतरी फेडणं होतं. आणि त्याच्यासाठी खरं तर मशानभूमी एक समिती आहे आमच्या इथं. तुम्ही आता माहीत नसेल तर मशानभूमी ज्या पद्धतीनं आहे आज सध्या, त्यांचं मला खूप मोठं सहकार्य मिळालं, आज बी आहे. आम्ही त्याच्यामध्ये सगळं एकजूटच आहोत. त्या कारणानं माझ्याजवळ प्रत्येक समाजाचे जे आहेत माणसं ते मला म्हणजे सहकार्य केलं आणि खूप मोठं हे करायचं काम. ग्रामपंचायतमध्ये जेव्हा मी गेलो पहिल्यांदा की बा आपण, तर त्यावेळेस असं वाटे की या ग्रामपंचायतमध्ये उभं राहा नाही. आता तुम्ही वाचाल की बा हे कसं होते, कारण असं आहे की ते ग्रामपंचायतमध्ये काहीच नव्हतं, फक्त एक अशी गोदामच आहे आमचा होता. मी त्याचं फर्निचर तयार केलं. म्हणजे आता काय मी केलं म्हणून काय, म्हणजे म्हणायचं अर्थ की आम्ही केलं म्हणजे आपलं गावाचे पैसा, शासनाकडून जो पैसा भेटते तेच केलं. पण त्याचं नियोजन केलं की आपण काय करू शकतो गावासाठी. त्याच्यानंतर ग्रामपंचायत भवन व्यवस्थित केलं, ऑफिस, कॅबिन तुम्ही पाहू शकता, लाईटिंग, बाहेर झाडं, हे सगळं कलरिंग सगळं व्यवस्थित. सगळ्यात महत्त्वाचा उद्देश एक होता की लोकांची एक समस्या होती की गावात 20 रुपये कॅनने पाणी मिळेल. पाण्याची भीषण, हां, म्हणजे आपण जे आरो फिल्टर म्हणतो. शक्यतोवर पहिले आमच्या इथं आरो फिल्टर आणून ठेवलेलं उपलब्ध होतं, पण ते बंद होतं, त्यांनी कधी चालू केलंच नाही. पण मी त्यांनी मग पैसे लावून ग्रामपंचायतचे ते आरो फिल्टर चालू केलं आणि त्या आरो फिल्टर मार्फत मी 10 रुपये कॅननं लोकांना पाणी दिलं. आणि हे देत असताना हा विचार केला, कॅन किती लिटरची असायची ती? आता खरं तर लोक 20 लिटरची म्हणतात, पण कोणचीही कॅन 20 लिटरची नसते. ते 15 लिटरची नाही तर 16 लिटरची असते. नाही, ग्रामीण भागातला जो माणूस आहे तो सरासरी गावामध्ये पाणी जास्तच लागते प्यायला. हो. आणि तुमचा जो पट्टा आहे तो खार पानपट्ट्यात आहे, तर त्या अनुषंगाने मग घरी चायपासून तर सर्व स्वयंपाकापर्यंत तर गोडच पाणी लागेल. हो, बरोबर आहे. आणि मग ते कॅन त्याला कसं पुरत असेल? नाही, एका कुटुंबाला 4 ते 5 लोकांना एक कॅन व्यवस्थित होते एका दिवसापुरती. एका दिवस. हो. मग मी आरो फिल्टर लावलं ग्रामपंचायतचं आणि 711 कुटुंबाला मी मोफत कॅन दिले ग्रामपंचायत वतीने. म्हणजे मी त्यांना काही त्यांच्यावर उपकार केला हा उद्देशच नाही, त्यांनी माझ्यावर उपकार केले असं गृहीत धरा ग्रामपंचायतवर माझ्या विकासाला. कारण की त्यांनी पैसे भरले घरपट्टी नळपट्टीच्या उद्देशाने आणि मी त्याच्यामधून काहीतरी एक त्यांना किंवा एक भेट म्हणून ग्रामपंचायतच्या वतीनं की आम्ही तुमच्या याच्यामध्ये सहभागी आहो या हिशोबाने आम्ही त्यांना ते कॅन दिली. आणि ते आज बी अशी परिस्थिती आहे की बाबा ज्याच्यातून म्हणजे उत्पन्न येते, म्हणजे ग्रामीणचं त्यांचं जे उत्पन्न आहे त्याच्यामध्येच त्यांना सर्व काही उपलब्ध करून द्यायचं. हो, असा उद्देश आहे माझा. खूप छान. तरी तुमच्या गावातील लोकसंख्या किती आहे सर? लोकसंख्या आता सध्या तर 10,000 पर्यंत आहे. 10,000 लोकसंख्या आहे. 2011 मध्ये 5,100 होती, पण आज 10,000 आहे. शाळेची स्थिती कशी आहे तिथे? शाळेची स्थिती सध्या आता जिल्हा परिषदची सध्या आता व्यवस्थित आहे. आपण ज्या योजना ग्रामपंचायत, कारण काय आहे की 15 आयोगामधून ज्या नरेंद्र मोदी साहेबांनी जे बी समजा, आता खरं तर तुम्हाला सांगू का की मी जेव्हा सरपंच झालो त्या टाईमला मी काँग्रेसचा होतो. अच्छा. आणि लोकांचं असं म्हणणं झालं की मी काय केलं की सरपंच झाल्यानंतर मी ज्या गोष्टी अवलंबल्या, म्हणजे खरं तर मी घंटागाडी घेतली गावासाठी. आता ते भाजपची आहे. स्वच्छता अभियान घेतलं, प्रत्येक गावामध्ये कुंड्या लावल्या कचरा कोण. हां. आता काही लोकांनी म्हटलं मला की बा तुम्ही तर हे तर भाजपचं तुम्ही काँग्रेसमध्ये कसं काय टाकून राहिलं. प्रश्न जेव्हा आपण जेव्हा पदावर बसतो तेव्हा पक्षाचा विचार नसते, जनतेचा विचार असतो. तुम्ही जेव्हा पदावर बसले तुम्ही गावाचे सरपंच झाले, तो कोणी असू द्या,
मग त्या हिशोबाने तुम्ही चाललं पाहिजे. तर ते मग विरोधी नाही, मग विरोधाचंही काम तुम्ही केलं पाहिजेत. या उद्देशानंच ग्रामपंचायत चालली पाहिजे, तरच गावाचा विकास होईल, नाही तर अन्यथा नाही. असे काही आम्हाला माहितीसुद्धा मिळाली, तुम्हाला पुरस्कारही खूप मिळाले. हो, पुरस्कार मिळाले. पुरस्कार मला नाही मिळाले, पुरस्कार माझ्या गावाला मिळाले. माध्यम आम्ही असू, कारण की एवढं मोठं सहकार्य गावांनी केलं, पुढाऱ्यांनी केलं, विरोधांनी केलं, तो पुरस्कार खरं तर गावाचा आहे. हे खूप मोठेपण आहे तुमचं, की आम्ही ज्यावेळेस काही करतो ते आपल्या गावासाठी करतो आणि गावाचं नाव तुम्ही एवढं उज्ज्वल केलेलं आहे. हे करत असताना तुम्हाला खूप मुश्किली पण आलेल्या असतील? हो, आल्या ना, खूप आल्या. पहिले 6 महिने माझे खूप कठीणचे गेले. त्याच्यानंतर मला समजलं की मला खरं तर तुम्हाला सांगू का की BDO साहेबांचं मला खूप मोठं सहकार्य झालं. जे देशमुख साहेब आहेत, मी स्पष्ट बोलतो. आणि पाणी पुरवठ्याचे पाचपूर साहेब आहेत आणि इतर ग्रामसेवक आहेत, इतर खूप असे काही अधिकारी आहेत माझ्याजवळ की बुवा त्यांनी मला खूप मोठं सहकार्य केलं. खूप काही गोष्टी आहेत की त्यांनी मला त्याच्यात समज दिला की बुवा तुम्ही असं करा, तसं करा. स्मशानभूमीचं आम्ही समिती तयार करून स्मशानभूमी कशा पद्धतीनं चांगली लोकवर्गणीतून होईल, ग्रामपंचायतमधून जे बी लागलं असेल त्यांना आपण ते केलं. आणि आज जे बी नाव निघत असेल गावाचं, तर ते मला असं वाटते की माणूस हा एक पैसा कधी कमवू शकतो, पण अशा गोष्टी केल्या पाहिजे की जेव्हा प्रत्येक गावाचा जो व्यक्ती आहे त्याला त्याचा अभिमान वाटला पाहिजे, त्या गावाचा, त्या सरपंचाचा. आज आमच्या स्मशानभूमीचं म्हणसान तर तुम्ही कोणीही समजा, कोणीही समाजाचे व्यक्ती तिथे पाहुणे रावणे येतात तर ते नाव घेतात. तर नाव घेतात म्हणजे ते ज्याच्या जे संबंधित लोक आहेत आपले जलमचे, त्यांचा अभिमान वाढला ना, हे ठामपणे सांगू शकतील. असा अभिमान तुम्ही गावाला दिला पाहिजेत. हेच आपलं एक कार्य आहे. तुमच्या या कार्याला तर खूप आमची शुभेच्छा पण राहील. आणि दुसरी गोष्ट ही दादा की आपण आता पुढं काय, आपलं विजन काय आहे पुढचं? नाही, आता पुढचं विजन म्हटलं तर खरं तर मी राजकारण म्हटलं तर मी राजकारणाच्या थोडं दूर जाऊ. म्हणजे जसं ज्या पद्धतीनं राजकारणात कॉन्टॅक्ट असतात समजा पदासाठी, तर तो विषय नाही आहे माझ्याजवळ. मी स्पष्ट सांगतो, माझा उद्देश एकाचा सेवा आणि गावाचा विकास, बस. आता मी याच्यामध्ये असतानाही समजा ग्रामपंचायतमध्ये असतानाही ज्या वेळेस समजा चुकीचे समजा निर्णय घेतले गेले असतील तर त्याला मी विरोधी केला. पॅनलमध्ये असताना बी. अच्छा. कारण कसं असते की पद जेव्हा येते त्या टाईमले पद आल्यानंतर माणसाला अभिमान वाढतो आणि मीपणा येते, अहंकार वाढते ना. त्याच्यामध्ये एखादी काम करत असताना एखादी चूक होती. मी हे पारदर्शकता एवढा मोठा कार्यक्रम घ्यायचा उद्देश माझा म्हणजे गावाला जागरूकता देणे, म्हणजे गावासाठीच केलं असं उद्देश नाही की बा सगळ्यांनाही समजलं पाहिजे की ग्रामपंचायत काय आहे, तुमचा अधिकार काय आहे स्वतःचा. कारण की प्रत्येकाला संविधानाच्या नुसार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जो अधिकार दिलेला आहे तो प्रत्येकाला दिलेला आहे आणि तो त्यांना समजला पाहिजे काय दिलेला आहे. तर मी ते करायचा प्रयत्न केला. जलममध्ये आरोग्य संदर्भात कसं आहे, आरोग्याच्या विषयी? आरोग्य आमच्या इथं आरोग्याच्या बाबतीत म्हणजे कर्मचारी कमी आहेत. त्यावेळेस माझ्या वेळेस आम्ही प्रयत्न केले, बदलीही केली आणि त्याच्यानंतर आता सुरळीत आहे. आणि आपल्या खामगाव विधानसभेचे आकाशभाऊ फोंडकर यांच्या प्रयत्नातून आपल्या जलमला 6.5 कोटीचे म्हणजे नवीन इमारत चालू झालेली आहे आणि ती जास्तीत जास्त 2-3 महिन्यांनी त्याचं उद्घाटन होईल. दवाखाने हो, मोठा आहे. खूप छान. रस्त्याची स्थिती कशी आहे आपल्याकडे? रस्त्याची स्थिती म्हणसाल तर तुम्ही सध्या आता रस्त्याचं जे आमच्या हातून झालेलं कामं आहेत ते आधी त्याच परिस्थितीला जेव्हा आपण केलं. आता विषय काय आहे की जेव्हा ग्रामपंचायतची जे कामं आहेत ते मी स्वतः केलेले आहेत. अच्छा. स्वतः म्हणजे सगळंच काही टेंडर मी लागलं तर दुसऱ्या नावाने घेतलं आहे, पण काम मी स्वतः केलेलं आहे. तर त्याची जी क्वालिटी आहे ती क्वालिटी आज बी तुम्ही जासाल तर तेच क्वालिटी आहे, त्याच्यात काही असं दुमत नाही आहे. आता 5 लाखाचं काम आहे समजा आपलं एक इस्टिमेटनुसार,
आता हा विषय कसा आहे की थोडा अवघडीचाच आहे प्रत्येकाने. त्या 5 लाखामध्ये ठीक आहे, आता असतेच काय ना काही थोडंफार, तरी ते काम माझ्या हिशोबाने 3 लाखात होते आणि ते बी इस्टिमेटनुसार होते आणि 1 नंबर होते. त्याला कोणीच चॅलेंज करू शकत नाही. अच्छा, तर अशी किती कामं केलेली आपण? असे माझ्या हातून तरी असं दर्शाल तर भरपूर कामं झालेली आहेत. रोड बी झालेले आहे आणि गट्टूही बसलेले आहेत. म्हणण्याचा अर्थ एक आहे साहेब, विकास, आपण विकास जो म्हणतो हा विकास आणि सुविधा ह्या 2 गोष्टी अलग आहेत. दोन्ही वेगळे? हां, ह्या वेगवेगळ्या आहेत. आता विकास म्हणजे काय? विकास म्हणजे रोड आणि नाल्या. आणि सुविधा म्हणजे काय? सुविधा म्हणजे अशा होतात की बी गावाला काय पाहिजेत. आज समजा एखादा व्यक्ती ग्रामपंचायतमध्ये आला, तो आशा घेऊन येते एखादा की बा सरपंचाने आपलं हे एक विषय हा की मांडला, तर हा समजा तो एक पोलीस स्टेशनचा विषय असो वा पांडेबाचा विषय असो, हा आरोग्याचा विषय असो की पंचायत समिती, म्हणजे कोणताही विषय असला तर तो सरपंचाने त्याला मार्गदर्शन करून आणि सल्ला देऊन तो निर्वाळा केला पाहिजे. हे सरपंचाचं कर्तव्यच नाही, हे जबाबदारी बी आहे गावाची. कारण की सरपंच हा एक गावाचा राजा असतो. बरोबर. पण त्यांना राजा हा म्हणजे कधी असतो, जेव्हा जनता त्याला निवडून देईल. पण जनतेसाठी तो सेवक असतो. जनतेचे प्रश्न जो सोडवतोय तो सेवक, जनतेचा सेवक असतो. आणि जेव्हा अधिकारी येतात, आता तुम्ही मला सांगतो ना, तुम्ही आमदार असू द्या ना, कोणचंही कलेक्टर असू द्या ना, सरपंचाला त्याला साहेबच म्हणावं लागते. हा संविधानाचा एक नियम, म्हणजे त्यांनी जो अधिकार दिलेला आहे, सरपंच साधारण विषय नाही आहे. आणि एवढा मोठा अधिकार की जो अधिकार आजपर्यंत जिल्हा परिषद नाही, आमदार, खासदार, मंत्री, संत्री, खासदार यांना दिलेला नाही. तो अधिकार सरपंचाला दिलेला आहे की चेकवर डायरेक्ट सही त्याची, तो कोणालाच दिलेला नाही, तो सरपंचाला दिलेला आहे. हे त्यांनी सरपंचांनी समजलं पाहिजे. तर आजच्या स्थितीमध्ये तुमचं गाव कसं आहे? सध्या आता गाव आमच्या परीनं सध्या आता व्यवस्थित आहे. पण आता थोडंफार कसं असते की जेव्हा आपण जे म्हणतो की एखादी गाडी आहे आणि त्या गाडीचा ड्रायव्हर बदलला, तर माणूस थोडा विचार करते. एखादा अनुभवी ड्रायव्हरला आपण मोठी गाडी घेऊन गेलो, कुठं समजा कुठं जायचं असलं तर माणूस निशांत झोपते, टेन्शन राहत नाही. पण एखादा नवीन ड्रायव्हर असला तर माणूस म्हणते बाबा बरोबर चालवतो, व्यवस्थित चालवतो. तर आता हा विचाराचा आणि तुमची मनाची जी तयारी असते गावासाठी, त्याच्यात फरक आहे. हा आता आपण मगाशी सांगितलं की राजकारणात माझा इंटरेस्ट नाही. इंटरेस्ट नाही मला, हे पक्का. मग राजकारणात इंटरेस्ट नाही तर मग जनसेवा जर करायची असेल तर या पहिले तुम्ही भरपूर केले. तुमचं नावही आम्ही भरपूर वेळेस ऐकलं आणि पुष्कळ अशा बातम्यासुद्धा तुमच्या मी ऐकल्यात. पण एक कसं असते की ज्यावेळेस तुम्ही काही पदावर असले तर त्याचं कसं आहे? नाही, काय आहे, मला बी असं वाटलं की बुवा जसं आपल्याला समाजसेवा करणं आहे, गावाची सेवा करणं आहे, तर मी ते काही माझं 2 एकर विकणार नाही सेवेसाठी. पण मला असं वाटलं की जोपर्यंत पद येणार नाही, पदाची जी गरिमा असते, पद जेव्हा येते तेव्हा ते आपण म्हणतो की ज्याची सत्ता आहे तो काही करू शकते, अशी एक पद्धत आहे. सरपंच झाल्यानंतर म्हणजे पांडेबाबा झाले गावातील, बँक झाली, पोलीस स्टेशन झालं, त्याच्यानंतर महावितरण झालं, त्याच्यानंतर इतर म्हणजे कृषी अधिकारी झाले, पंचायत समितीचे जे बी असतील ते, जिल्हा परिषद जे बी गावाचे सर्व गावाचे जे अंडरमध्ये जे बी संस्था येतात सरकारी, त्या अंडरमध्ये येतात सरपंचाच्या. कारण की तो अधिकार सरपंचाचा काय की एखादी आता ठीक आहे, काही हरकत नाही किंवा ग्रामसभा होत नाहीत, तर त्याचे कारणं खूप मोठे अलग आहेत, त्याच्यात मला जायचं नाही. पण जेव्हा ग्रामसभा आपण घेतो, नियम आहे की बा 3 ग्रामसभा आपण घेतल्या पाहिजेत कंपल्सरी. बाकी तुम्ही मग विशेष सभा घेऊ शकता, नाही घेऊ शकतो, तुमचा प्रश्न आहे. पण त्या ग्रामसभेले आपण या सगळ्या अधिकाऱ्याला बोलवू शकतो आणि त्याला यावं लागते. हे ग्रामसभा याच्यासाठी की बा हे सगळे अधिकारी बसल्यानंतर गावाच्या ज्या समस्या असतात लोकांच्या ते मांडतील, बरोबर, आणि त्यांचं उत्तर ते देतील.
तर हे पद्धत आहे ग्रामसभेची. पण मला नाही वाटलं, मला नाही अजून पाहिलं की बा अशा पद्धतीनं कधी ग्रामसभा कुठं झाल्या. आणि जिथे झाल्या असतील ते मी त्यांना म्हणजे त्यांचं अभिनंदन करतो की बा त्यांनी ते घेतल्या. आमच्या कार्यकाळात मी 2 ग्रामसभा घेतल्या आणि चांगला प्रतिसाद भेटला. आणि ज्या गोष्टी मला करायच्या होत्या, एक खदान होती आमच्या इथं जलमला, त्यासाठी मी घेतली. तर लोकांचं कसं आहे की तुम्ही चांगले आहात तर गाव चांगलं आहे. मी तरी म्हणतो बा माझं गाव चांगलं आहे. ठीक आहे, लीडरचा जो विषय आहे, हा पहा, लीडर हे आपण बनलेले असतात, बरोबर, जनता बनवून. तर ते तुमच्या हाती आहे, तुम्हाला कोणाला खाली उतरायचं कोणाला सोडायचं तर, आणि ते ठरवते ना जनता जनार्दन. हां, आता एवढं मोठं 70 वर्ष झालं काँग्रेसनं राज्य केलं, मग ते कुठे टिकलं. आता हे आहे, अजून बदल उद्या होऊ शकते. तर हे स्थायिक नाही आहे की बा आपलं घर नाही किंवा आपण 25 वर्ष राहू इथं. 5 वर्षानं हे बदलत राहते. त्या हिशोबाने आपण चाललं पाहिजे. गावाचं जेवढं आपलं एकूण चांगलं होईल तेवढं आपण केलं पाहिजे. उत्तम भाऊ, एक सांगा जेवायचा प्रश्न की तुमच्या कार्यकाळामध्ये घरकुल योजना, हे घरकुल किती तिथं आले आणि सक्सेस झाले? नाही, घरकुलाचा विषय म्हणता की नाही, प्रॉपर द म्हणजे पंतप्रधान आवास योजना आणि एक योजना आहे रमाई योजना, हे त्यांनी मागासवर्गीयासाठी पर्सनल, हा विषय अलग. आणि एक आता योजना राज्य सरकारने काढली की आपली ओबीसीची, तर त्याची यादी तयार आहे. मागासवर्गीयाचा विषय येतात ते रमाई म्हणून जाते. बरं. आणि जे प्रॉपर डचा जो विषय आहे म्हणजे पंतप्रधान आवास योजना, तर ही योजना म्हणजे जनरलसाठी, म्हणजे त्याच्यामध्ये मग तुम्ही ओबीसी बी येता, SC बी येता, सगळेच येतात. आणि त्याच्यानंतर अजून एक यादी तयार झालेली आहे ओबीसीची. तर आता सध्या परिस्थिती अशी आहे की बा मागास जे प्रॉपर डस आहे, जोपर्यंत ते होत नाही तोपर्यंत पुढेच चालता येत नाही. सरकारचा नियम जो आहे, केंद्र सरकारचा, त्याचं जे आहे ते व्यवस्थित आहे. त्याचं काय म्हणणं आहे की ज्यांना आवश्यकता आहे त्यांना तुम्ही ते द्या. पण आता प्रॉब्लेम कुठं येतात ग्रामपंचायतला की कोणाजवळ आपण नाव टाकलेलं आहे, समजा त्यांनी अगोदर अर्ज केलेला आहे, नाव आहे, पण त्याचं जागा नसते. पण ते त्यांनी जागा उपलब्ध करून घेतली पाहिजेत. नाही तर मग कोणाची जागा अशी आई बाबाची असेल, समजा भावाची असेल, तर त्याचं स्टॅम्प तयार करून त्यांनी ते बदल करून आपल्या नावानं केलं पाहिजेत. सरकार काही द्यायला तयार आहे, योजनेची कमी नाही, फक्त घेणारा पाहिजेत आणि मार्गदर्शन करणारा पाहिजेत. आपल्या 2.5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये किती घरकुल आपण असे पास करून दिले? नाही, पास तर म्हणसाल तर मी यादीच बनवलेली आहे सगळी लक्षात. ते पूर्ण म्हणजे रेग्युलरमध्ये सगळे चालू आहेत. अच्छा, काही अडचण नाही. घरकुलाचा विषय सरकार आपल्याला जेव्हा पैसे देते तर आपण आता संडास बाथरूम त्याच्यामध्ये येतो, म्हणजे त्याचे बी 12,000 आपल्याला अलग भेटतात. त्याच्यामध्ये काय होते की पहिले आपल्याला 15,000 रुपये समजा पहिले येऊन जातात की बा तुम्ही हे घरकुल चालू करा. त्याच्यामध्ये आपल्याला प्लेन तयार करावं लागते. प्लेन झाल्यानंतर मग तुम्ही ती फोटो काढा, त्याच्यानंतर मग ते 45,000 रुपये टाकतात आपल्याला. मग त्याच्यामध्ये तुम्ही याच्यावर घेऊन जा, स्लॅबवर घेऊन जा. तर अशा पद्धतीनं आपल्याला घरकुलाचं हे आहे. पण त्याच्यामध्ये रोजगार हमी योजनेचे पैसे असतात. तर मागचा जो टप्पा असते तो थोडा उशिरा येते. आणि मला सगळ्यांना तेच सांगायचं आहे की बा जसं घरकुल जेव्हा येते, हा एवढा मोठा सरकार 1.25 लाख रुपये देते, 1.25 ते 1.5 लाख रुपये, तर याचा आपण चांगल्या परीने उपयोग घेतला पाहिजे, स्वतःकडून पैसे लावले पाहिजेत. कारण की घर एकदा होते, होत नाही. सर्वसामान्य जो गरीब आहे वर्ग, त्याला तर म्हणजे 1.25 लाख ही खूप मोठी गोष्ट झाली. पण आता काही लोक असे आहेत त्यांच्याकडे जागाच उपलब्ध नाही आहे. जसं तुम्ही सांगितलं की तुमच्या भावाची जागा असेल आणि आज जागा तसं तर जागा भाव पण देत नाही, मग त्या लोकांनी कसं? नाही, आता कसं आहे की ठराव घेऊन समजा आपण कसं आहे, ज्या ग्रामपंचायत जवळ जागा आहे सरकारी म्हणजे ग्रामपंचायतच्या हद्दीतल्या, तर ते देऊ शकतात. मी तुम्हाला सांगतो, ग्रामपंचायतचं कसं आहे का तुमची इच्छा पाहिजे द्यायची जनतेसाठी. ग्रामसभा घेऊन ठराव घेतला आपण, महासभा घेतली तर ते आपण करू शकतो. आपण डबल मजली करू शकतो, एखादी कॉलनी करू शकतो, सगळं होऊ शकते. फक्त तुमची इच्छा पाहिजे करायची आणि मानसिकता त्यांची पाहिजे किंवा काही हरकत नाही, आपण इथं जायला तयार आहोत. पण काही काहीचं कसं असते बा इथं काला जा आपण राहायला, आपण इथंच बरोबर आपल्याच मोहल्ल्यात चांगले आहोत, त्याचे त्यांना ह्या थोडेसे अडथळे चालतातच. आणि दुसरा विषय आहे की पाण्याचा जो प्रश्न आहे, आज आपण पाण्याचे कॅनचं मला सांगितलं, तर
तर पाणी जो आहे आता स्थिती कशी आहे पाण्याची जसं तुम्हाला नजीकच तिकडनं हनुमान जो धरण आहे, वारी आता हनुमान त्याचं तुम्हाला मी सविस्तर सांगतो. आमच्या इथं वारीचं पाणी पाहत होतं. हां. आता काय कारण आहे ते तर मला माहीत नाही. जे पी काय झालं असेल तेव्हा भाऊसाहेब फणकर होते त्या टाइमला विरोधी पक्ष नेते. ते म्हणत बे वारीचं पाणी तुम्ही जलमसाठी घ्या. पण आता काही असतात लोक गावातीलच ठराव दिला गेला चुकीचा की बा आमच्या गावात भरपूर पाणी आहे म्हणून ते योजना आमची रद्द झाली. मग ती रद्द झाली तर मग आकाशभाऊ आले. आकाशभाऊंनी बी योजना दिली आम्हाला. 2.5 कोटीची योजना दिली जल जीवन मिशन. त्या अंतर्गत काय काय तर त्याच्यामध्ये काय झालं की ती योजना आम्ही सरपंच व्हायच्या अगोदर चालू झालेली होती. मग त्याची वीर झालेली होती, सगळ्या गोष्टी झालेल्या होत्या. मग आम्ही ना ते काम त्यांचं जे इंगळे साहेब होते त्याचे ठेकेदार त्याने ते चालू ठेवलं. मी आधी त्याचा विरोधच करून राहिलो. माझ्या कार्यकाळात 40% काम झालेलं आहे. त्याच्यानंतर त्याचे काम झालेलं आहे त्याचा विरोध मी आजही करत आहो आणि पुढे करणारच आहो. विरोध कशा असतो त्याचं कारण सांगतो मी पूर्ण असं आहे की म्हणजे 2.5 कोटीची जी योजना आहे सरकार तुम्हाला एकदा योजना दिल्यानंतर 20 वर्ष योजना देत नाही. हा महत्वाचा विषय आहे. आज समजा आपण ग्रामपंचायतनं ती हस्तांतर केली तर जी योजना झालेली आहे म्हणजे ते न पाहता म्हणजे ती योजना सध्या चालूच शकत नाही. माझं असं मत आहे स्वतःचं. मी स्वतःचं मत यासाठी मांडतो की मी पुरा अभ्यास करूनच बोलतो. मी त्याच्यासाठी काय केलं की जल जीवन मिशनमध्ये एक तर कोण्याच गोष्टीचा अभ्यास न करता ही घेतल्या गेली. पासपोर साहेबांनी मला खूप मोठं याच्यात सहकार्य केलं. त्याच्यानंतर मी बुलढाणा गेलो, साहेबांना विनंती केली. गावासाठी मी अधिकाऱ्याच्या पाया लागलो आणि वाळीव एक गावात एक टाकी आणि 6 इंची पाईपलाईन मंजुरात करून आणली. त्याच्यामधूनच मुंबईहून हे याच्यासाठी आणली की मी विचार केला की गावाची लोकसंख्या 10,000 आहे, गावात एकच टाकी आहे. याच्यावर आपल्याला समजा उद्या 2 दिवसांना 3 दिवसांना पाणी द्यायची आवश्यकता पडली तर हे जमणार नाही. म्हणून मी पर्सनल एक टाकी गावात घेतलेली आहे. आता त्याचं काम पूर्ण झालेलं आहे. फिल्टरचं काम बी पूर्ण झालेलं आहे. पण जल जीवन मिशनची जी योजना आहे ती हस्तांतर करणं म्हणजे काय की ते जोपर्यंत तो ठेकेदार आपल्याला 1 वर्ष चालून दाखवत नाही तोपर्यंत ग्रामपंचायत ते हस्तांतरण करायची नाही हा नियम आहे. त्याचं कारण असं आहे की आपण हस्तांतरण केलं म्हणजे त्याचा विषय संपला. बरोबर. आपण त्याला लिहून देतो ना, तो मोकळा होऊन जाते. मग आता 10 kg आहे, 6 kg आहे पाईपलाईन टाकलेली आहे. एक 10 kgचा समजा एक लेकीची काढायचं काम पडलं साहेब तर आज 15,000 ते 20,000 रुपये लागतात. हे ग्रामपंचायत हा खर्च करू शकत नाही. या पूर्ण म्हणजे माझा म्हणण्याचं एकच आहे की ग्रामपंचायत जसं आपण एखादं घर चालवतो, एखादं कुटुंब चालवतो, एखादं समजा तर आपण पूर्ण म्हणजे 10 वर्षाचा विचार करता की बा आपल्याला मुलाचं लग्न करावं लागते, मुलीचं लग्न करावं लागते, आपल्याला 2 एकर शेत घ्यावं लागते. तर आजपासून ते प्लॅनिंग करतो. तसं ग्रामपंचायतनं बी सरपंचांना पुढच्या भविष्याचा विचार करून ह्या गोष्टी केल्या असते तर ही परिस्थिती आली नसते. म्हणून मी ना आज मी कोणतीही योजना केली असेल तर भविष्याचा विचार करूनच केलेली आहे. अन्यथा मी ती हात लावला नाही. तुम्ही गावात माझ्या कुठेही जा, मी शब्द दिलेला असेल तो मी पाळला असेल, नाही तर मी शब्द काढतच नाही. कारण की मी तुम्हाला कुठं राजकारण आणि समाजकारण याच्यात खूप मोठा डिफरन्स आहे. समाजकारण राजकारणाशिवाय पूर्ण होत नाही ना. तुम्ही समाजकारण जरी करत आहात, समाजकारण करण्यासाठी आपल्याला राजकीय लोकांची मदत पाहिजेच ना. हो ना, मी ते बरोबर आहे तुमचं, ते म्हणणं बरोबर आहे. पण मला काय म्हणायचं आहे की मला हे समजलं 2.5 वर्षामध्ये मी माझी जी परिस्थिती होती पहिले की मला असं वाटे, मला असं वाटे मी बी गेलेले सरपंचाला म्हणू की बा तुम्ही असं करायला पाहिजे, तसं करायला पाहिजे, काय असेल ते असेल. पण जेव्हा मी त्या पदावर गेलो मला म्हणजे एक म्हण आहे ना की बाबा पाण्यात गेल्यावरच आपल्याला माहीत पडते. तर तसं मी आज त्यांना मी हे दोष देऊ शकत नाही. कारण काय असते की ज्या अडचणी असतात त्यांना ज्या अडचणी आलेल्या आहेत त्या मी समजू शकतो. आज ते गाव बी समजू शकते. म्हणून मी त्यांना आज दोष देऊ शकत नाही.
पण तरीही त्यांनी आतापर्यंत जे बी सरपंच झाले असतील त्यांनी त्याच्या परीनं जे बी झालं असेल ते त्यांनी केलं. ठीक आहे, आपण जास्त केलं असेल पण योग्य केलं. धन्यवाद, तुम्ही आलात. तुम्ही तुमचे मन इथं मोकळं केलं. हा मंच जो आहे दिल की बात ईश्वर के साथ हा मंच आहे आणि यामध्ये तुम्ही आपल्या मनातलं जे आहे ते तुम्ही इथं सर्व सांगू शकतात. तर मित्रांनो, आज आपल्यासोबत जलम येथून सामाजिक कार्यकर्ते म्हणजे उत्तम भाऊ घोपे आले आणि त्यांनी त्यांचे अनुभव आपणास सांगितले. पुढील तुमच्या वाटचालीस आमच्या पूर्ण टीमकडनं खूप खूप शुभेच्छा दादा. नमस्कार. धन्यवाद.